चला तर आपण पाहू आजच्या व्हिडिओमध्ये अध्यापन प्रतिमाने याविषयी काही प्रश्न। व्याख्यान अध्यापन प्रतिमान या प्रतिमानास असेही म्हणून ओळखले जाते। व्याख्यान अध्यापन प्रतिमान या प्रतिमानास असेही म्हणून ओळखले जाते। अग्रत संघटक, संकल्पना प्रतिमा, संरचना का उद्गामी विचार। तर पर्याय क्रमांक 1 अग्रत संघटक असे व्याख्यान प्रतिमानास म्हटले जाते। जोराम ब्रुनर हे या प्रतिमानाचे उद्गाते आहेत। तर खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्गाते जोराम ब्रुनर हे आहेत। तर पर्याय क्रमांक 1 संकल्पनावादी प्रतिमान याचे उद्गाते जोराम ब्रुनर हे आहेत। प्रतिमान व अयोग्य जोडी ओळखा। पुढीलपैकी प्रतिमान व अयोग्य जोडी ओळखा। पर्याय क्रमांक 1 उद्गमन विचार हिल्डा टाबा, त्यानंतर पृच्छा प्रशिक्षण रिचर्ड सायमन, वर्गसभा विल्यम लेसर, भूमिका पालन बायरन। तर पर्याय क्रमांक 4 भूमिका पालन बायरन ही अयोग्य जोडी आहे। जीन पियाजे हे या प्रतिमानाचे उद्गाते आहेत। जीन पियाजे हे या प्रतिमानाचे उद्गाते आहेत। बोधात्मक, सृजनात्मक, संकल्पनात्मक का अप्रत्यक्ष अध्यापन। तर जीन पियाजे हे पर्याय क्रमांक 1 बोधात्मक विकास या प्रतिमानाचे उद्गाते आहेत। पुढील प्रश्न पुढीलपैकी प्रतिमानासंबंधी अयोग्य जोडी ओळखा। पुढीलपैकी प्रतिमानासंबंधी अयोग्य जोडी ओळखा। प्रतिमानासंबंधी अयोग्य जोडी ओळखा। तर पर्याय क्रमांक 3 स्मृती प्रतिमा रिचर्ड सायमन ही अयोग्य जोडी आहे। प्रतिमानासंबंधी अयोग्य जोडी ओळखा। प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्न प्रतिमानासंबंधी अयोग्य जोडी ओळखा। तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही कोणतीही नाही, तर अयोग्य ही जोडी नाही यापैकी नाही। हे अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक आहेत। हे अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक आहेत। उद्देश संरचना सामाजिक प्रणाली प्रतिक्रियाची तत्वे सहाय्यभूत प्रणाली। तर वरीलपैकी सर्व हे अध्यापन प्रतिमानाचे मूलभूत घटक आहेत। वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 पुढीलपैकी कोणते प्रतिमाने हे व्यक्तिगत विकास प्रतिमाने नाही। पुढीलपैकी कोणते प्रतिमाने हे व्यक्तिगत विकास प्रतिमाने नाही। वर्गसभा पर्याय क्रमांक 4 वर्गसभा हे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान आहे। तर अध्यापन प्रतिमानाचे गट किती आहेत। अध्यापन प्रतिमानाचे गट किती आहेत 4 3 2 7। तर अध्यापन प्रतिमानाचे गट 4 आहेत। पर्याय क्रमांक 1 पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानाविषयी अयोग्य जोडी ओळखा। पुढील अयोग्य जोडी ओळखा। तर पर्याय क्रमांक 3 सृजनात्मक
डेव्हिड हंट ही अयोग्य जोडी आहे. तर सर्जनात्मक ही विल्यम गार्डन यांची आहे. संकलनात्मक सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान संबंधित उद्गाता कोण आहेत? संकलनात्मक सामाजिक आंतरक्रिया संकलनात्मक सामाजिक हे आहेत. पर्याय क्रमांक 1 डेव्हिड हंट. पुढीलपैकी कोणते वर्तन परिवर्तन प्रतिमान नाही? पुढीलपैकी कोणते वर्तन परिवर्तन प्रतिमान नाही? मानसिक ताण, आत्मविश्वास, प्रत्यक्ष प्रशिक्षण, पृच्छा प्रशिक्षण. तर पर्याय क्रमांक 4 पृच्छा प्रशिक्षण हे वर्तन परिवर्तन प्रतिमान नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, संभवनीयता स्थापन व आत्मनियंत्रण या दोन प्रतिमानासंबंधित उद्गाता. संभवनीयता स्थापन व आत्मनियंत्रण या दोन प्रतिमानासंबंधित उद्गाता. तर पर्याय क्रमांक 1 B.F. स्किनर हे याचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 B.F. स्किनर. वर्तन परिवर्तन प्रतिमानासंबंधित पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. वर्तन परिवर्तन प्रतिमानासंबंधित अयोग्य जोडी ओळखा. प्रत्यक्ष प्रशिक्षण ही योग्य आहे. मानसिक ताण कपातीकरण ही पण योग्य. आत्मनियंत्रण B.F. स्किनर ही पण योग्य. तर यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 आत्मविश्वास प्रशिक्षण, निसंवेदनीकरण, वर्तन परिवर्तन प्रतिमान संबंधित पुढीलपैकी कोणता उद्गाता? पुढीलपैकी कोणता उद्गाता? आत्मविश्वास प्रशिक्षण, निसंवेदनीकरण, वर्तन परिवर्तन. तर वुल्फ. पर्याय क्रमांक 1 वुल्फ. व्यक्तिगत विकास प्रतिमाने या संबंधित असत्य जोडी ओळखा. व्यक्तिगत विकास प्रतिमाने. तर समूह ही पण व्यक्तिगत आहे. त्यानंतर सामाजिक अभिरूपता ही पण व्यक्तिगत. भूमिका पालन ही सुद्धा व्यक्तिगत म्हणून. पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध किंवा आराखडा. वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृतिबंध म्हणजेच अध्यापन प्रतिमान. पर्याय क्रमांक 3 अध्यापन प्रतिमान. पुढीलपैकी कोणता गट अध्यापन प्रतिमानाच्या मूलभूत घटकांचा गट आहे? तर अध्यापन प्रतिमानाची मूलभूत घटके उद्देश बिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली आणि सहाय्यभूत प्रणाली. तर हे 4 आहेत, हे लक्षात ठेवा. उद्देश बिंदू, संरचना, सामाजिक प्रणाली आणि सहाय्यभूत प्रणाली. पर्याय क्रमांक 1. अध्यापन प्रतिमाने कशावर आधारित आहेत? पुढील प्रश्न, अध्यापन प्रतिमाने कशावर आधारित आहेत? अध्यापन प्रतिमाने कशावर आधारित आहेत? तर पर्याय क्रमांक 4 संशोधित तथ्य यावर अध्यापन प्रतिमाने आधारित आहेत. पृच्छा ही डॅश केलेली प्रक्रिया आहे. जाणीवपूर्वक, अजाणतेपणे, नैसर्गिक का ओघाओघाने.
तर पुढच्या ही जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया. तर पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया. अध्यापन प्रतिमानाविषयी पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? अध्यापन प्रतिमानाविषयी पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर पर्याय क्रमांक 2 अनुभवातून विकसित हे विधान असत्य आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन हे या प्रतिमानावर आधारलेले आहे. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन हे या प्रतिमानावर आधारलेले आहे. पर्याय क्रमांक 2 अग्रत संघटक. एखाद्या घटकातील अनेक बाबीचे निरीक्षण करणे, त्या बाबीमधील संबंध शोधणे व अनुमान तयार करणे ही कोणत्या अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये आहेत? एखाद्या घटकातील अनेक बाबीचे निरीक्षण करणे, त्या बाबीमधील संबंध शोधणे व अनुमान तयार करणे ही कोणत्या अध्यापन प्रतिमानाची? तर उद्गामी अध्यापन प्रतिमानाची वैशिष्ट्ये आहेत. यांच्या दोघांमधील संवाद हे अग्रत संघटकाचे प्रमुख अंग आहे. या दोघांमधील संवाद हे अग्रत संघटकाचे प्रमुख अंग आहे. तर अग्रत संघटकाचे प्रमुख अंग हे शिक्षक व विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 शिक्षक व विद्यार्थी. स्मरणशक्तीला चालना देणे हे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचे आहे? स्मरणशक्तीला चालना देणे हे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचे आहे? स्मरणशक्तीला चालना देणे हे उद्दिष्ट कोणत्या प्रतिमानाचे आहे? तर पर्याय क्रमांक 3 स्मृती प्रतिमान. स्मृती म्हणजे स्मरणशक्तीला चालना देणे. पुढील प्रश्न 1990 मॉडेल्स ऑफ टीचिंग या ग्रंथात अध्यापनाची ब्रूस जॉइस व मार्शा विल यांनी एकूण किती प्रतिमाने दिली? 1990 सुरुवातीस एकूण किती प्रतिमाने दिली? तर सुरुवातीला एकूण 22 दिली आणि सध्या 24 कार्यरत आहेत. सध्या 24 आहेत आणि सुरुवातीला 22 दिली. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर असेल. पुढीलपैकी सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानात हे प्रतिमान येत नाही. तर सामाजिक मध्ये सृजनात्मक आहे, त्यानंतर संकलनात्मक आहे, त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमा येत नाही आणि जाणीव जागृती हे सुद्धा आहे. म्हणून प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमा हे येत नाही. पर्याय क्रमांक 4. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.